आमच्या दोनही मॅच ऑफिशियल्स पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. दोनही टीम्स सज्ज आहेत आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पहिली लढत ही महत्त्वपूर्ण लढत या ठिकाणी असणार आहे. कारण या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल. नॉकआउट पद्धतीची स्पर्धा आहे. 14 संघांचा समावेश आहे आणि दोनही संघ मात्र तिसरी स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. खरं तर पहिल्या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं होतं रॉयल बी संघानं आणि साधारणतः मागील 3 ते 4 सीझनचा जर आपण विचार केला तर रॉयल बी हा संघ सर्वाधिक यशस्वी संघ गणला जातो या रबर बॉल फॉर्मॅटमध्ये. याही संघाचा जर बॅलन्स आपण पाहिला तुषार शर्माच्या येण्यानं खरं तर मागील स्पर्धेमध्ये मुलाखती दरम्यान तुषार शर्मानं देखील म्हटलं होतं की खरं तर हा फॉर्मॅट मी खेळणार नव्हतो. माझ्या काही वैयक्तिक कारणास्तव किंबहुना यामध्ये इंजरीचे चान्सेस सर्वाधिक असतात. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटलं तर थोडंसं चॅलेंजिंग असतं खेळाडूंसाठी. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये बरंच अंतर आहे. आउटफील्ड तुमची पूर्णपणे वेट आउटफील्ड असते, स्लिपरी असते. त्यानंतर तुमच्याकडे इंजरीचे चान्सेस सर्वाधिक जास्त असतात आणि तुमच्या शरीराचा समतोल राखत असताना तुमच्यातील जे कलागुण आहेत ते कलागुण दाखवणं ही तारेवरची कसरत असते. परंतु काही खेळाडू आहेत की ज्यांनी या फॉर्मॅटमध्ये देखील हातखंडा मिळवलाय आणि या फॉर्मॅटचा जर आपण विचार केला तर दरवर्षी आपल्याला विविध प्रकारचे नवनवीन खेळाडू तयार होताना आपण पाहिला आणि ज्या खेळाडूंचा आपण विशेष उल्लेख यावर्षी देखील केला. आय थिंक मागील स्पर्धेमध्ये रबाडा टाकतोय ना बॉलिंग त्यालाच भेटलं ना इमर्जिंग प्लेअर आणि ज्याचा आपण उल्लेख करत होतो की मागच्या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूला सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू म्हणून किताब मिळवला तो रबाडा आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफस्टम्पचा. खरं तर अविनाश उपाध्याय हे त्याचं नाव. रबाडा या नावानं हा खेळाडू सर्वाधिक प्रचलित परंतु एक दर्जेदार अष्टपैलू खेळ त्याच्या माध्यमातून मात्र या फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर या वर्षाची मी म्हणेन की सर्वाधिक मोठी उपलब्धी आहे ती म्हणजे अविनाश उपाध्याय आपल्याला यावेळेस गोलंदाजीच्या मार्कवरती. तर 2 फलंदाज अर्थातच अमन आणि त्याच्या समोर जर आपण पाहिलं तर किसन शिंदे. या फॉर्मॅटमध्ये बिवड्यात किसन शिंदेनं देखील आपली एक वेगळी छाप एक वेगळी ओळख निर्माण केली आणि त्या खेळाडूला आता मात्र स्ट्राईक काढायची संधी मिळते. इथे थोडासा वेगवान चेंडू पाडण्याचा प्रयत्न, खांद्यांचा वापर, आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू जज केला आणि त्यानंतर मात्र पंचाने इशारा केला की होय हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. एक अतिरिक्त धाव फलकावरती अंकित केली जाते. थोडंसं विचारांचं वादळ आहे मनामध्ये गोलंदाज अविनाश याच्या. विविधता व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न, इथे मात्र शॉर्टपुल करण्याचा प्रयत्नात बॅटीचा लिडिंग एज आणि चेंडू जातोय एष्टी रक्षकाच्या हातात. मिळते पहिली मोठी सफलता. फलंदाज होतोय बाद किसान. यानंतरची होणारी लढत असेल स्मॅश जय मल्हार फोर्स फिटनेस ए विरुद्ध जंक्शन. या दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण इनिंग ब्रेकच्या दरम्यान टॉससाठी उपलब्ध राहायचंय. नंतर कोणत्याही प्रकारची सबब ऐकली जाणार नाही आणि जर का सामन्याला उशीर झाला तर मात्र षटकांची संख्या कमी केली जाईल. पाकिस्तान थोडासा फॉर्मची झगडत असताना आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतो. थोडासा नाखुश आहे, नाराज आहे. परंतु रबाडाचं अर्थातच अविनाशचं कौतुक करावं लागेल. त्याने स्वतःवरती संयम ठेवलाय. एक अवांतर चेंडू जरूर पाहायला मिळाला कारण तुमच्यासमोर ज्यावेळेला अनुभवी फलंदाज असतो ना त्यावेळेला मात्र तुमची तारेवरची कसरत ही नेहमीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नवीन फलंदाज केतन मैदानाच्या आतमध्ये. केतन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. इन ॲट नंबर 3 थोडंसं अपेक्षेपेक्षा लवकर मैदानाच्या आतमध्ये येण्याची संधी आणि आल्या आल्या मात्र केतनना हातखुल्या काढायची संधी. एक्स्ट्रा बाउन्स या चेंडूवरती आणि तो चेंडू मात्र गाईड केलाय थर्ड मॅन सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. अगदी ज्या प्रकारचा चेंडू किसनला फेकला होता अगदी त्याच तोडीचा हा चेंडू होता. परंतु यावेळेला टायमिंग प्रॉपर साधता आलंय ते केतनला आणि आल्या आल्या केतननं जणू आपले इरादे स्पष्ट केलेत की होय जरी विकेट गमावला असला तरी या सामन्यामध्ये मोठी धावसंख्या उभारण्याचा निर्धार करूनच आम्ही मैदानाच्या आतमध्ये आलो. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. चौकारानं संघ जाऊन पोहोचलाय 6 या धावसंख्येवरती. यावेळेला एक्स्ट्रा बाउन्स कांद्यांचा वापर
युवा खेळाडू आहे, थोडीशी अनुभवाची कमी आहे, परंतु गुणवत्ता मात्र या खेळाडूमध्ये कायम आपल्याला पाहायला मिळाली आहे. खांद्यांचा खूप चांगल्या पद्धतीने वापर, एक वेगवान गोलंदाज आहे, परंतु वेगवान गोलंदाजासाठी सर्वाधिक महत्त्वाचं काय असतं तर दिशेवरचं नियंत्रण. जर का तुमचे दिशेवरचे नियंत्रण तुम्ही मिळवू शकाल तर मात्र तुम्ही एक वेगवान आणि यशस्वी गोलंदाज हे नक्कीच होऊ शकता. इथे थोडासा प्रेशर आहे, चौकार आल्यानंतर मात्र स्वतःला समजावण्याचा प्रयत्न केला जातोय. बचावात्मक गोलंदाजी पाहायला मिळते. पिचिंग जर आपण पाहिली तर विकेटच्या बाहेर आहे आणि नियम आपल्याला सांगतायत की जर का चेंडूची पिचिंग ही विकेटच्या बाहेर असेल तर तो चेंडू मात्र नो करार केला जाईल. 1+1 एकूण 2 धावांचा बोनस. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलाय चेंडू, बऱ्याच कालावधी हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय, चूक होणार नाहीये. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, झेल होतोय कंप्लीट आणि विकेट नंबर 2. फलंदाज मैदानाच्या बाहेर. अमान बाद झालेत, झेल टिपला होता, क्षेत्ररक्षक आहेत तुषार. तर नितेशने मात्र या ठिकाणी हा झेल टिपलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करत असताना मात्र बरंचसं अंतर त्यानं कव्हर केलं. सर्वाधिक महत्वाचं होतं योगेश की त्याने चेंडूवरची नजर हटवली नाही आणि ज्यावेळेला तुमची एकसारखी नजर चेंडूवर असेल ना तर तुम्ही कितीही अवघड झेल सहज सोपा करू शकता. झेलचं महत्व काय ही वर्ल्ड कपची फायनल पाहिल्यानंतर सूर्यकुमार यादवने घेतलेल्या झेलनं बऱ्याचशा क्लिप्स देखील आल्या होत्या की तिथे अक्षरशः तो झेल नव्हता तर तो वर्ल्ड कप पकडला होता भारतानं आणि तिथून मात्र साऊथ आफ्रिकेवरती विजय मिळवत असताना भारतानं T20चा दुसरा विश्वचषक जिंकला. तब्बल 17 वर्षानंतर विश्वचषक तर 13 वर्षानंतर ICCची ट्रॉफी जिंकली. यावेळेला शॉर्ट पूल काढायचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाहीये, परंतु क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू जज करतील तोपर्यंत मात्र मिळते. इन ॲट नंबर 4 4थ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज चंद्रकांत याला. पहिल्या वर्षीचा फॉर्मॅट आजही आपल्या डोळ्यासमोर उभा राहतं. ज्यावेळेला चंद्रकांत गावडे मैदानाच्या आतमध्ये येतो, अक्षरशः पहिला सीझन या खेळाडूनं गाजवला होता. आपल्या प्रतिभावान खेळाडू. षटक समाप्त होते, थोडंसं लांबलचक षटक राहिलं, जवळपास 3 एक्स्ट्रा चेंडू झाले, 2 विकेट्स आल्यात, एक चौकार देखील पाहायला मिळालाय. पहिल्या षटकाची होती संघात आणि पहिल्या षटकाच्या समाप्त्याखेर फलंदाजी करणाऱ्या परेश 11 संघाची धावसंख्या 2 गडी बाद, 11 धावा धावफलकावर. याच धावगतीने जर धावा आल्या तर 4 षटकांची ही लढत असणार आहे आणि जवळपास 45 ते 50 धावा हे 4 षटकांमध्ये टार्गेट तुम्हाला सेट करावा लागेल. कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये जर आपण पाहिलं तर मॅन इन फॉर्म परेश कडके नेहमीच या मैदानावरती आपली गुणवत्ता सिद्ध करताना या खेळाडूला आपण पाहिलंय. त्याचबरोबर तुषार शर्मा अर्थातच म्हणणे देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्याचबरोबर नितीन म्हात्रे आहेत. यावर्षी देखील नितीन म्हात्रेची जी भूमिका आहे संघामध्ये एक वेल फिनिशियरची भूमिका आहे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर इतरही काही असे खेळाडू आहेत की जे सामना एक हाती आपल्या संघाच्या बाजूने झुकवण्याची धमक आपल्या मनगटामध्ये ठेवतात. थोडासा संत गतीनं खेळ पुढे सरकतोय. सकाळचं सत्र आहे, प्रसन्न वातावरण. आज पावसाने थोडीशी उघड दिली आहे, परंतु क्रिकेट म्हटलं की तिथे ऊन वारा पाऊस याची तबा न बाळगता तमाम क्रीडा रसिक मात्र या स्पर्धांचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतात. या तमाम क्रीडा रसिकांचं आपण करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. ओव्हर नंबर 2. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस खरं तर नोमॅन्स लँडमध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं देखील. या ठिकाणी खूप चांगला डिस्टन्स कव्हर केला, चेंडू गॅदर केला आणि त्या दरम्यान मात्र फलंदाजांना संधी मिळाली 3 धावा घेण्याची आणि या 3 धाव्यांच्या बरोबरीनं मात्र धावा धावफलकावरती 14 धावा. 2 गडी बाद 14. षटक क्रमांक 2 मैदानावर सुरू असताना चंद्रकांत गावडे या खेळाडूला एक इनिंग अशा पद्धतीची साकारावी लागेल की जिथे गेले काही मॅचेस किंवा काही टुर्नामेंट्स आपण पाहिले की जो सूर गमावलाय या खेळाडूनं तो सूर गवसण्यासाठी यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. थोडासा वेगाने चेंडू काढण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग साधता आला नाहीये, परंतु इथे मात्र काय घडतंय मैदानाच्या आत. ओव्हर थ्रो, नशिबाची साथ मिळते असं म्हटलं जातं. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह आणि इथे
नशिबाची साथ मिळत असताना सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाते. थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं होतं दोनही खेळाडूंमध्ये, पण ही भागीदारी सर्वाधिक महत्त्वाची असणार आहे. परेश 11 संघाचा जर विचार केला तर अनेक युवा खेळाडू आहेत. अमानचा विशेष उल्लेख या संघामध्ये केला जातो, ज्या खेळाडूकडून नेहमीच मोठ्या अपेक्षा असतात आणि त्या खेळाडूंना आज थोडंसं नाखुश जरूर केलंय, नाराज जरूर केलं आपल्या चाहत्यांना. परंतु एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी बडा, फलंदाजी बडा, क्षेत्ररक्षण बडा या तीनही डिपार्टमेंटमध्ये खूप चांगली कामगिरी राहिली आहे. हो, यावेळेला थोडासा आक्रमक होण्याचा प्रयत्न आणि तुषार शर्मा समोर तुम्हाला वारंवार प्रत्येक चेंडू आक्रमण करण्यासाठी संधी मिळणार नाहीये. आज पीटीसीची टीम देखील सज्ज झाली आहे या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज करण्यासाठी. थोड्याच वेळात सुमधूर संगीताचा नजराणा आपल्याला SK साऊंड अँड इव्हेंट्सच्या माध्यमातून देखील ऐकायला मिळेल. इट्स आउटसाइड द ऑफ स्टंप. अवांतर चेंडूचा इशारा होतोय. 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावरती येत आहेत. चंद्रकांत आपल्या जुन्या फॉर्म मध्ये परतावं लागेल. संघासाठी ही जमेची बाजू असणार आहे. यावेळेला समोरच्या दिशेनं कमालीचं टायमिंग आहे. टाळ्यांचा कडकडाट सांगतोय या खेळाडूच्या अगदी मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. या ठिकाणी हे खरं तर मी म्हणेन आपण नेहमी म्हणतो की फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. एकूण चेंडू झाले ते षटकातील 4. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 मध्ये किमान आणखीन एखाद मोठा फटका जर का चंद्रकांत गावडेच्या बॅट मधून आला तर मात्र संघ पुन्हा एकदा मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. रॉयल बी एक ताकदवार संघ आहे, नो डाऊट. या संघासमोर कोणतीही धावसंख्या सुरक्षित नाहीये, परंतु ज्या पद्धतीची फलंदाजी मैदानावरती होते, सुरुवातीला संत सुरुवात, 2 महत्वाच्या विकेट्स गमावल्या आणि त्यानंतर मात्र संघाच्या डावाला सावरत असता एक महत्वपूर्ण भागीदारी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणखीन एक अतिरिक्त चेंडू, ज्यावेळेला चेंडू आउटफील्ड मध्ये जातो, ज्यावेळेला चेंडू आउट ऑफ द पार्क जातो, त्यावेळेला थोडासा ओलसर चेंडू होताना आपल्याला पाहायला मिळतो. बरेचसे गोलंदाज हा चेंडू थोडासा ओला केल्यानंतर गोलंदाजी करतात आणि हे चित्र आपल्याला यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. चेंडूवरची जी पकड आहे ती पकड मात्र कुठेतरी ढिली होताना पाहायला मिळते. थोडासा बचावात्मक आता मनीष शर्मा देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. इट्स 25 रन्स ऑन द स्कोर कार्ड. ऑलमोस्ट 12.5च्या सरासरीने धावा धावफलकावरती आल्यात आणि अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे. ओ, यावेळेला ऑन द नीज थोडासा धीम्या गतीचा चेंडू फेकला होता. हे आहे अनुभव. पण या ठिकाणी 2 चेंडू वेगवान फेकण्याचा प्रयत्न केला. वाईड आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडूचा मारा पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर मात्र धीम्या गतीचा चेंडू जो सर्वाधिक महत्वाचा चेंडू मानला जातो सध्याच्या मॉडर्न डे क्रिकेटमध्ये, त्या चेंडूचा मात्र वापर केला. 2 मोठे फटके खेळण्याचा मानस जरूर दर्शवला. षटक समाप्त होत आहे. खूप चांगली रिकव्हरी. शेवटचे 2ही चेंडू निर्धाव फेकत असताना मात्र जो दबाव होता तो दबाव काही अंशतः कमी करण्याचा प्रयत्न केला. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात. 2 गडी बाद, 25 धावा. इट्स 25 रन्स ऑन द बोर्ड. ऑलमोस्ट 12.5 रन्स पर ओव्हर च्या गतीने मात्र या ठिकाणी धावा बनवल्या गेल्यात आणि याच धावा गतीने जर धावा आल्या तर ऑलमोस्ट ज्या धावसंख्येचा आपण विचार करत होतो की 45 ते 50 धावा या धावफलकावरती पाहायला मिळू शकतात आणि 4 पैकी 1 गोलंदाज हा तुम्हाला पिक करावा लागेल. एकंदर जर पाहिलं तर 16 धावांची भागीदारी 8 चेंडूंमध्ये या दोनही खेळाडूंच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली, ज्यामध्ये 3 एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावा आहेत आणि चंद्रकांतच्या बॅटमधून मात्र या भागीदारीमध्ये 10 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली गेली आहे. परंतु इथे केतनला देखील हात खुले करावे लागेल. एका बाजूने काउंटर करावं लागेल. 2 षटक संपली आहेत. 25 धावा धावफलकावरती आल्यात आणि गोलंदाजीमध्ये युवा गोलंदाजाच्या हातामध्ये मात्र पुन्हा एकदा सोपवला जातोय चेंडू. पहिलं षटक युवा गोलंदाजाने टाकलं तर गोलंदाज आयुष. यावेळेला मात्र केतनना देखील हात खुले करण्याची संधी गमावली नाहीये. होय, शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू होता आणि त्याला फिरकावून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. आयुष या गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवरती जणू आयुष्यमान भव अशा प्रकारचा हा फटका आणि लगेचच परेश कडके त्याचा उत्साह वाढवण्या, त्याची त्या समवेत गेलाय, त्याच्याशी काही चर्चा साधली जाते, त्याचा जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम केलं जात आहे आणि हे होणं गरजेचं आहे. ॲज अ सिनियर खेळाडू म्हणून
तुम्ही नेहमीच तुमच्या युवा खेळाडूंना बॅक करणं सर्वाधिक महत्वाचं असतं आणि तेच करत असताना परेश कडके आयुष्याच्या पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय. थोडासा दबाव जो आहे तो पाहायला मिळतो. यावेळेला मात्र पाऊलं अडखळत आहेत. फटका चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करता आला नाही. लाईन पूर्णतः मिस केली आहे आणि चेंडूनं वेध घेतला यष्ट्यांचा. विकेट नंबर 3. केतन देखील या ठिकाणी बाद झालेत आणि हा तिसरा फलंदाज मात्र गमावलाय तो परेश 11 संघानं. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 5 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आदित्य. आणखीन एक यंग ब्रिगेड. युवा खेळाडूंचा हा खेळ आहे आणि अगदी आपण म्हणतो ना की भारतीय संघामध्ये जर तुम्हाला स्थान मिळवायचं असेल तर तुम्हाला IPL मध्ये त्याच्या अगोदर डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगलं परफॉर्म करावं लागतं. तसंच जर का तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं स्थान निश्चित करायचं असेल तर पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा ही तुम्हाला गाजवावी लागेल. कारण यातूनच नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला मात्र आदित्य या खेळामध्ये तुम्हाला टायमिंग महत्वाचा आहे. हॅलो किड प्री स्कूल प्रेझेंट्स हॅलो किड्स चषक 2024 ची ही स्पर्धा आपण पाहतोय. नेहमीच सातत्यानं युवा खेळाडू असतील, नवनवीन चेहरे असतील, अनेक तारे सितारे असतील जे आपल्याला आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघामध्ये पाहायला मिळतात. कळंबोलीमध्येच नव्हे तर व्यावसायिक दर्जाच्या क्रिकेटमध्ये देखील आपल्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण करणारा हा संघ. एकूण धावा धावफलकावरती आल्यात 32. आदित्य थोडासा दबावाखाली जरूर पाहायला मिळतोय परंतु यावेळेला मात्र चौकार. येस, या ठिकाणी चौकार फलंदाजच्या बॅटमधून. बॅटचा फ्लो जर आपण पाहिलं ना तर थोडासा घाई आपल्याला फलंदाजाची पाहायला मिळते. कारण इथे जर हा चेंडू वेट केला असता, शरीराच्या जवळ आणखीन जर का चेंडू येऊ दिला असता तर मात्र फाईनच्या डोक्यावरून हा चेंडू आपल्याला षटकार पाहायला मिळाला असता. परंतु बॅटचा फ्लो जर आपण पाहिला तर थोडासा ताकदीनिशी हा फटका खेळायचा. हा फॉर्मॅट ताकदीचा नाहीये, हा फॉर्मॅट टायमिंगचा आहे. इथे मात्र एक्स्ट्रा बाउन्स पंचांच्या दिशेनं वळत आहेत. ओव्हर शोल्डर हाईट हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतरचा इशारा देखील आलाय. पण इथे पेशन्स तुमचा महत्वाचा आहे, इथे तुमचा संयम महत्वाचा आहे. 37 रन्स स्कोर कार्ड वरती. याही वेळेला जोरकस फटका लगावण्याचा मानस फलंदाजाचा. परंतु मागील चेंडूवरती आलेला जो चौकार आहे ना या खेळाडूला, या युवा खेळाडूला मात्र बराचसा कॉन्फिडन्स देऊन जाईल. परंतु आयुष्य देखील कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतर मात्र या खेळाडूला कमालीचं कमबॅक आपल्या गोलंदाजीमध्ये केलंय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होतोय. रोशन त्या ठिकाणी थोडासा बचाव आणि त्यानंतर मात्र चेंडूवरती धावा मिळवल्या जातात. तत्पूर्वी मात्र 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील. या 2 धावेनं संघ जाऊन पोहोचलाय 39 धावा धावफलकावरती आल्यात. ऑलमोस्ट 13 रन्स पर ओव्हर. म्हणजे याही षटकामध्ये एकूण 14 धावा आल्या, ज्यामध्ये एक षटकार एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. एक अवांतर चेंडू देखील आपण पाहिला आणि शेवटच्या चेंडूवरती आलेल्या 2 धावा. आता चंद्रकांत गावडेची जबाबदारी ही वाढते. इथून या धावसंख्येला 55+ जर का घेऊन जाऊ शकला तर मात्र एक चांगली नक्कीच आपल्याला धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळू शकते. आज थोडंसं चॅलेंजिंग असणार आहे रॉयल बी संघासाठी. कारण ज्यावेळेला सामना सुरू झाला, ज्यावेळेला नाणेफेकीचा कौल जिंकला त्यावेळेला अपेक्षा देखील केली नसेल. परंतु इथे मोठा फटका खेळण्याचा मानस. बॅटीचा इनर एज आणि फलंदाज मात्र होतोय बाद. चंद्रकांत. प्रयत्न करणं महत्वाचा आहे. गोलंदाज नितेश पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवते. ह्याला खरं तर स्लॉग ओव्हर मध्ये नितेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक नितेशचं. पण नितेश भुईर आपल्याला गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात आणि गोलंदाजी म्हटलं तर खेडूकपाडा ही वेगवान गोलंदाजांची खाण समजली जाते आणि त्यापैकीच एक आपल्याला नितेश भोईर या ठिकाणी पाहायला मिळतात. वा टेनिस क्रिकेट विश्वाची एक वेगळ्या पद्धतीने हे नाव जोडलं गेलंय. नवीन फलंदाज अविनाश. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. खूप चांगल्या पद्धतीनं चेंडू हाताळला गेला आहे परंतु क्षेत्ररक्षण आयुष्य थोडंसं खराब आपल्याला पाहायला मिळतंय.
आणि एकेरीला दुहेरीमध्ये या ठिकाणी परावर्तित केलं जाते. 2 धावा धावफलकावरती येत आहेत आणि या 2 धावेनं 42 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 42 धावा धावफलकावरती आले. षटक क्रमांक 4 नितेशचं या ठिकाणी सुरू आहे. पण नितेशच्या लेखणीची कमाल आम्ही अनेक स्पर्धांमध्ये पाहिली आहे. एक अतिशय गुणवान गुणलेखक म्हणून ख्यातीप्राप्त हा खेळाडू आहे, परंतु तितकाच चांगला अष्टपैलू खेळ त्याच्या माध्यमातून नेहमीच आपण ग्रामीण स्पर्धांमध्ये पाहिलाय. आणि आज इंटर कॉलनीमध्ये देखील या खेळाडूची वर्णी लागती आहे, नितेश भोईर. आणि ज्याचा आपण उल्लेख केला की खेडूतपाडा म्हटलं तर वेगवान गोलंदाजांची खाण म्हणून म्हटलं जातं. दादा भोईर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली. आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर राहुलजी असतील, हे देखील खूप चांगले वेगवान आहे. इथे मात्र लोअर फुल टॉस चेंडू होता. ओव्हर वेस्ट हाईट कमरेच्या उंचीच्या वरचा हा चेंडू पंचांनी नो चेंडू करार केलाय. अविनाश फारसं काही समजू शकला नव्हता या चेंडूवरती, परंतु आता मात्र स्ट्रायकिंग एंडला येण्याची संधी मिळाली. फलंदाज आहे आदित्य. शेवटचे काही चेंडू शिल्लक आणि 46 धावा ऑलमोस्ट धावफलकावरती. यावेळेला बैठक फटका लगावण्याचा प्रयत्न, थोडासा बॉडीचं बॅलन्स बिघडलंय. 2 धावा होऊ शकल्या असत्या, परंतु बॉडी बॅलन्स हे तितकंच महत्वाचं असतं. आणि म्हणूनच म्हटलं की पावसाळी रबर बॉल फॉर्मॅट हे थोडंसं चॅलेंजिंग असतं प्रत्येक खेळाडूसाठी. आणि युवा अवस्थेमध्ये तुम्हाला अनुभवाची कमतरता असते. पण 47 धावा धावफलकावरती आल्यात. इथून या धावासंख्येला 50च्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न असेल. 50-52 धावा जर का धावफलकावर आल्या, यावेळेला हाफ ट्रॅकर सो इट्स अ वाईट बॉल. पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा आलाय. येस, पंचांचा मुख्य पंचांचा इशारा आला. 1 फॉर द ओव्हर देखील. आणि एकूणच धावा धावफलकावरती पाहिल्या तर 48 धावा. एक चांगली सुरुवात. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस. नितेश स्वतः चेंडू जज करतायत. झेल मध्ये कन्वर्ट केला जात आहे. कॉटन बोल्ट. आणखीन एक विकेट या ठिकाणी इथं मात्र गमावलं जात आहे. तर आणखीन एक विकेट या ठिकाणी गमावलं गेलंय. तर शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. धावा धावफलकावरती 48 पाहायला मिळत आहेत. ज्या धावासंख्येचा आपण उल्लेख केला होता की 45 ते 50, 48 धावा. अजूनही एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एका मोठ्या फटक्याची अपेक्षा जरूर असेल. यावेळेला मात्र ऑन साईडला चेंडू वळवला आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न इथे होईल का? थोडीशी खराब पैकी दुसरी धाव देखील या ठिकाणी केली जाते. कंप्लीट 1 शॉटचा इशारा येतोय. आणि एकूण धावांचा विचार केला तर 49 धावा धावफलकावरती येतात आणि विजयासाठी लक्ष उभारलं जाते ते 50 धावांचं. एक्झॅक्टली 12.50 रन्स पर ओव्हर ही असेल विजयासाठीची रिक्वायर्ड रन रेट. या दरम्यान विनंती असेल जय मल्हार फोर्स फिटनेस स्मॅश, जय मल्हार फोर्स फिटनेस ए आणि जंक्शन या दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सला विनंती की आपण टॉस साठी रिपोर्ट करायचं. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. इनिंग ब्रेकच्या दरम्यान टॉस होणं अपेक्षित आहे. इनिंग ब्रेक सध्या सुरू आहे आणि दोनही संघनायक आपण उपस्थित राहायचं आहे. या ठिकाणी टॉस केला जाईल तो स्मॅश जय मल्हार फोर्स फिटनेस ए विरुद्ध जंक्शन या संघादरम्यान.
चला विनंती असेल स्मॅश जय मल्हार फोर्स फिटनेस ए आणि जंक्शन या दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सला शेवटची पुकार आहे. तो दोन्ही टीम्सचे कर्णधार या ठिकाणी आलेले. टॉस केला जाईल. अर्थातच स्मॅश जय मल्हार फोर्स फिटनेस संघाकडून सचिन आपल्या समोर या ठिकाणी जुळले गेलेत आणि जंक्शन संघाकडून मात्र सुरेश मल्ला आपल्या समोर या ठिकाणी जुळले गेले. तर टॉस केला जाईल. संकेत देखील आमच्या समोर या ठिकाणी जुळले गेलेत आणि ॲज ऑलवेज किरणजी देखील आमच्या समोर, किरणजी दळवी देखील आमच्या समोर जुळले गेलेत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी डीजे आफ्रिदी आणि सूरजदादा पवार देखील आमच्या समोर या ठिकाणी जुळले गेलेत. एसके साऊंड अँड इव्हेंट्स. तर आपल्या लेखणीच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धांचा लेखाजोखा आपल्या वही खात्यामध्ये जमा करण्यासाठी योगेश वाघ देखील आमच्या समोर सज्ज झाले आहेत. तर जाऊयात खेळाच्या उत्तरार्धाला होती सुरुवात. पहिलं षटक घेऊन फलंदाजीमध्ये फारशी चमकदार कामगिरी करू शकले नाहीत, मात्र गोलंदाजीमध्ये कशा प्रकारची कमाल दर्शवणार हॅलो किड्स प्री स्कूल चषक 2024 ची ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. एक अप्रतिम आणि दर्जेदार क्रिकेट स्पर्धा, कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये देखील आदरणीय दीपक शेठ चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून काहीतरी नाविन्य देण्याचा प्रयत्न, प्लेयर ऑफ द सिरीज अर्थातच मालिकावीरासाठी या ठिकाणी स्पोर्ट्स बायसिकल देऊन त्या खेळाडूला मात्र गौरवण्यात येणार आहे. त्यामुळे आज स्पर्धा पाहायला मिळेल या मैदानावरती. आज क्रिकेटला एक वेगळं स्वरूप पाहायला मिळेल. आज प्रत्येक जण आपल्यातील गुणवत्ता सिद्ध करत या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण लक्ष एकच असणार आहे या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावायचं. तर या ठिकाणी पहिली धाव धावफलकावरती अंकित केली जाते. खरं तर 2 धावा धावफलकावरती आल्यात. पहिली धाव ही अवंतरच्या स्वरूपामध्ये आली आणि त्यानंतर मात्र बॅटच्या माध्यमातून परेश खडके नॉन स्ट्रायकिंग एंडला, तर स्ट्रायकिंग एंडला मात्र तुषार शर्मा अर्थातच बन्नी. या 2 महत्वाच्या विकेट्स आहेत आणि या 2 महत्वाच्या विकेट्स तुम्हाला लवकर खात्यामध्ये जमा कराव्या लागतील. व काही युवा खेळाडू त्याचबरोबर काही अनुभवी खेळाडू देखील या संघामध्ये पाहायला मिळतात. एकूणच
येणारे 22 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 47 धावांची गरज. हा दबाव तुम्हाला सातत्यानं बनवून ठेवावा लागेल. प्रत्येक षटकामागे रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो रिक्वायर्ड रन रेट जर का इन्क्रीज होत गेला तर मात्र तुम्ही सामन्यामध्ये कायम राहाल. कारण रॉयल बी एक असा संघ आहे की एक संधी आणि तुम्हाला सामना गमावण्याची बारी येऊ शकते. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, समोरच्या दिशेनं खेळला, चेंडूच्या मेरिट प्रमाणे हा फटका खेळला जातो. ही खासियत आहे, हे वैशिष्ट्य आहे या खेळाडूचा. मैदानाच्या अगदी चौफे टोलेबाजी करण्याची धमक या खेळाडूच्या फलंदाजीमध्ये नेहमीच आपण पाहिली आहे. एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं जाते. ओळखतायत की पावसाचे थोडेसा लपंडाव सुरू आहे. आज जरी वेदर फोरकास्ट असलं की 100% रेन, 100% पावसाची हजेरी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथे मात्र कमालीचा चेंडू फेकला गेला आहे. ह्या ज्या कंडिशन्स आहेत या गोलंदाजांसाठी सर्वाधिक उपयुक्त मानल्या जातात आणि विकेटचा जर सरफेस आपण पाहिला तर सिमेंटची विकेट आहे, त्यामुळे गोलंदाजांना एक्स्ट्रा पेस त्यावरती मिळतो. टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगानं स्कीट होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि हेच करायचंय तुम्हाला गोलंदाजीमध्ये. यावेळेला मात्र थोडासा वेग वाढण्याचा प्रयत्न, अवांतरचा इशारा देखील येत आहेत. पंच देखील एन्जॉय करतायत हा सामना. आयोजकांच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं तर प्रतीक ठाकूर आणि त्याचबरोबर अमन लोहिया यांच्या खांद्यांवरती मात्र विशेष जबाबदारी आहे या संपूर्ण स्पर्धांची. आणि थोड्याच वेळात आदरणीय दीपक शेठ चव्हाण साहेबांना देखील आपण या मुख्य मंचावरती पाहणार आहोत. इथे फ्लाईट चेंडू होता, आपा परेश कडके देखील स्वतःवरती नियंत्रण ठेवू शकला नाहीये. थोडासा नाखुश आहे, नाराज आहे. त्यांना अगदी ओळखलं की या चेंडूचा मी का फायदा उचलू शकलो नाहीये. स्वतःशी पुटपुटतोय, बडबडतोय. अगदी स्लोवर वन पद्धतीच्या चेंडूचा वापर ज्या पद्धतीने मनीने केला होता ना, अगदी त्याच प्रकारे इथे मात्र स्लोवर वन चेंडू आज प्रभावी आपल्याला पाहायला मिळतात. दोन अवांतर चेंडू नंतर मात्र कमालीचं टायमिंग आणि इथे क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. एकूण धावांचा विचार केला तर धावा धावफलकावरती येत आहेत 6. शेवटचा चेंडू देखील निर्धाव फेकला गेला. तुषार शर्माचं षटक आपल्याला आठवतंय की जिथे 2 अवांतर चेंडू आले त्यानंतर मात्र शेवटचे 2 चेंडू त्यानं निर्धाव फेकले होते. अगदी परेश करके सारख्या फलंदाजासमोर 2 निर्धाव चेंडू फेकणं हे प्रत्येक गोलंदाजासाठी एक चॅलेंजिंग असतं आणि ते चॅलेंज इथे मात्र किसननं पूर्ण केलंय. शेवटचे 2ही चेंडू निर्धाव फेकले गेलेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती आल्यात. एक छोटीशी टीम हडल, टीम मीटिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परंतु आयोजक आम्हाला सूचित करतायत की या प्रकारच्या टीम मीटिंग्स आपल्याला अलाउड नाही आहेत. वेळेची कमतरता आहे, त्यामुळे लगेच निर्णय घ्यावा आणि पुढील खेळाला सुरुवात करावी. तर या ठिकाणी वैयक्तिक स्पेलमधील पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज आदित्य मात्र या ठिकाणी सज्ज होत आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीत 6 धावा धावफलकावरती आहेत. पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल देखील या ठिकाणी झालाय. स्मॅश जयमल्ला फोर्स फिटनेस ए संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय अद्याप आमच्यापर्यंत आलेला नाहीये, परंतु संघनायकांना विनंती असेल की हा सामना संपल्यानंतर आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आणि लगेचच मैदानाचा आपण ताबा घ्यायचा आहे.
परेश 11 संघानं मात्र कुठेतरी जे आशेचे किरण आहेत ते जणू जागृत केलेत की काय. शेवटचे 2 चेंडू निर्धाव फेकले गेले. 18 चेंडू आणि 44 धावांची गरज, परंतु अशा प्रकारची गोलंदाजी थोडीशी घातक ठरू शकते. तुषार शर्माला ऑन टू द पॅड जर का तुम्ही चेंडू द्याल तर चेंडू जाईल बॅकवर्ड फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर पहिला चौकार आहे तुषार शर्मा या इनिंग मधला. तुषार शर्माच्या बॅट मधून निघालेला आणि अशा प्रकारची गोलंदाजी जर का होत राहिली तर पहिल्या षटकामध्ये घेतली गेलेली जी मेहनत आहे या मेहनतीवरती मात्र कुठेतरी पाणी फिरण्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळू शकतं. यावेळेला पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा आलाय. थोडासा वेगानं चेंडू फेकण्याचा प्रयत्न. हॅलो किड्स प्री स्कूल चषक 2024 ची स्पर्धा. इथे मात्र लोअर फुल टॉस चेंडू कन्वर्ट केलाय 6 धावांमध्ये. मस्ट नीडेड सिक्सर. मनी इज ऑन फायर. खरं तर हे निमंत्रण आहे. आदित्य या गोलंदाजावरती दबाव बनवण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात मिळवून दिली होती आघाडीच्या गोलंदाज किसननं. शेवटचे 2 चेंडू निर्धाव फेकत असताना दबाव बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्या दबावाला कुठेतरी कमी करणारे हे 2 फटके मात्र तुषार शर्माच्या बॅटमधून पाहायला मिळतात. यावेळेला फुलर लेनचा चेंडू जरूर होता. विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला. बॅटीचा बॉटम एज घेत इथून मात्र चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या मागे. सिंगल मात्र धावफलकावरती आली आहे. एक सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं तुषार शर्माकडून. जिथे खराब चेंडू होते त्या खराब चेंडूंवरती मात्र 2 आक्रमक फटके, 1 षटकार 1 चौकार आणि त्यानंतर मात्र सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे. आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. अजूनही येणारे 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 31 धावांची गरज आहे. 19 धावा धावफलकावरती आलेत. एकूण धावा धावफलकावरती 19. 4 चेंडू झालेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि गोलंदाज आहे तो आदित्य. आदित्य कशा पद्धतीनं गोलंदाजीमध्ये कमबॅक करतोय. याही वेळेला लोअर फुल टॉस चेंडू होता परंतु प्रॉपर टायमिंग साधता आला नाहीये. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न डेंजर एंडकडे आहे. कलेक्शन खराब. संधी होती आणि अशा प्रकारच्या संधीनं तुम्हाला बळीमध्ये परावर्तित करावं लागेल. कारण परेश कडकेला जीवनदान देणं म्हणजे सामना कुठेतरी पराभवाच्या गर्तेमध्ये ढकलणं. कारण ही जर विकेट या ठिकाणी आली असती तर कदाचित दबाव जो आहे तो फलंदाजीकडे रॉयल बी संघावरती आपल्याला जरूर पाहायला मिळाला असता. खरं तर फलंदाजीची डेप्थ अतिशय खोलपर्यंत आहे. अगदी 7व्या 8व्या क्रमांकापर्यंत फलंदाज याही संघामध्ये आहेत. परंतु इथे आणखीन एक अवांतर चेंडू. आदित्यवरती थोडासा दबाव आपल्याला पाहायला मिळाला. दबावाच्या परिणाम स्वरूप 1 षटकार 1 चौकार 2 अवांतर अशा प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून या षटकामध्ये आतापर्यंत झाली आहे. 22 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 22 धावा धावफलकावरती येत आहेत आणि विजयाचं जे इक्वेशन आहे समीकरण आहे ते येणारे 13 चेंडू आणि 28 धावा. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा लो राहतोय. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहणार आहोत. होय, पंचांचा इशारा वाईट +22 अर्थातच 1+1 एकूण 2 धावा. थोडंसं मिळून या सामन्यामधून आता बॅकफुटला येताना परेश 11 हा संघ पाहायला मिळतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सामना पूर्णपणे आवाक्यामध्ये होता. 18-44 समीकरण होतं परंतु आता हे समीकरण थोडंसं सोपं होताना पाहायला मिळतं आणि अशा प्रकारची जर का गोलंदाजी होत राहिली तर मात्र सामना अगदी एक हाती आपल्याला फिरवण्याची धमक असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फुल टॉस कन्वर्ट केलाय 6 धावांसाठी. षटकार.
एकदा दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आपण नेहमीच उल्लेख करतो. आदित्यप्रिया चषकाचा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण दैदिप्यमान 16 पाहिला आणि रबर बॉल फॉर्मॅटमध्ये हॅलो किड्स प्री स्कूल खरं तर एकूण धावा धावफलकावरती आल्या 30. 2 षटकांचा खेळ संपलाय. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. हे षटक अतिशय महागडं तब्बल 24 धावांचं हे षटक राहिलं ज्यामध्ये 2 षटकार आणि एक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. थोडंसं लांबलचक षटक देखील राहिलं आणि युवा गोलंदाजावरती जो दबाव होता तो दबाव मात्र या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. परंतु क्रिकेट आहे अजूनही शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावांची गरज. तर गोलंदाजीमध्ये होतोय बदल पुन्हा एकदा. 4 षटक 4 गोलंदाज हे फॉर्मॅट आहे. व खरं तर केतननं दुसरं षटक का हाताळलं गेलं नाही यावरती आता चर्चा सुरू होत आहेत. एक अनुभवी गोलंदाज आहे. दबाव बनवला होता. त्या दबावाला आणखीन थोडंसं जर का भक्कम करता आलं असतं केतननं दुसरं षटक हाताळलं असतं तर कदाचित काहीसं वेगळं चित्र. कारण या प्रकारच्या सामन्यांमध्ये तुम्ही जास्त युवा खेळाडूंवरती विसंबून राहू शकत नाही. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर हे नक्कीच म्हटलं जातं. आदित्य गुणवत्ता जरूर आहे परंतु अनुभवाची थोडीशी कमतरता आहे. आय थिंक अमान देखील गोलंदाजी करू शकतात. काही सामन्यांमध्ये अमाननं देखील गोलंदाजी केलेली आपण पाहिली आहे. इरफान देखील एक असा गोलंदाज आहे की जो या फॉर्मॅटमध्ये गोलंदाजी करू शकतो. परंतु या सर्व चर्चा आता कुठेतरी निवळल्या गेल्यात आणि दोनही खेळाडू कमालीचं कॉन्फिडन्स लेवल आणि रॉयल बी संघाची रॉयल या नावानं ज्यावेळेला तुम्ही या नावाखाली ज्यावेळेला तुम्ही खेळताना त्यावेळेला एक वेगळा कॉन्फिडन्स प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये असतो आणि तोच परिस्थिती कशी असो या परिस्थितीतून मार्ग काढला जाऊ शकतो. हा आत्मविश्वास प्रत्येक खेळाडूमध्ये असणं गरजेचं आहे आणि तो आत्मविश्वास तो कॉन्फिडन्स इथे मात्र तुषार शर्मानं दाखवला. आपला जेवढा काही अनुभव आहे तो अनुभव पणाला लावला आणि त्यानंतर परेश कडके थोडासा चाचपडताना आपल्याला पाहायला मिळाला. एक षटकार आल्यानंतर याही खेळाडूचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो एका वेगळ्या उंचीवरती आपल्याला पाहायला मिळाला. इट्स 33 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 33 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 17 धावांची गरज असेल येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये. हे 3 चेंडू सर्वाधिक महत्वाचे. इट्स अ नो बॉल. एक्स्ट्रा बाउन्स ओव्हर शोल्डर हाईट. खांद्याच्या उंचीच्या वरचा हा चेंडू होता. वाईटचा इशारा केलाय. दरम्यान गोलंदाज यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे. अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला हाताळावे लागतील. या प्रकारची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. आत्मविश्वास जो गमावलाय दुसऱ्या षटकामध्ये 24 धावा गेल्यानंतर खर्च केल्यानंतर तो आत्मविश्वास परत मिळवणं पुन्हा एकदा त्याच चर्चेचं उदाहरण आलंय की का चेतननं दुसरं षटक हाताळलं नाही. केतन एक चांगला विकल्प जरूर होता. यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं लाऊड अपील आहे परंतु अपील मध्ये उत्साह जास्त. कॉन्टॅक्ट पॉईंट जर आपण पाहिलं तर आउटसाइड द ऑफस्टम चेंडूची पिचिंग होती. 2 लगातार डॉट बॉल. दबाव पुन्हा एकदा वाढताना आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि रॉयल बी संघाला विजयासाठी 16 धावांची गरज. हा चेंडू जर का निर्धाव आला तर 6-16चं समीकरण पाहायला मिळू शकतं. परंतु अशा प्रकारची गोलंदाजी तुम्हाला करता येणार नाहीये. हाफ ट्रॅकर अगदी हाफ वे मार्क हा चेंडू होता आणि वेट अँड वॉचचं क्रिकेट पाहायला मिळालं. शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर मात्र 6 धावा षटकार.
मला विनंती असेल सामना लगेच सुरू करायचा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावांची गरज. एक क्लोज एन्काउंटर सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या 24 धावा हे कुठेतरी डोकेदुखी ठरली. केतननं खूप चांगला रिकव्हर जरूर केलं होतं, परंतु शेवटचा चेंडू खराब फेकला गेला, जो सर्वाधिक महत्वाचा चेंडू होता. आणि परेश कडकेला देखील ठाऊक होतं की चेंडू कितीही निर्धाव होत, निर्णायक क्षणाला जर का एखाद मोठा फटका फलंदाच्या बॅटमधून आला तर सामन्याचं चित्र हे विचित्र करणारा तो फटका असू शकतो. आणि अगदी तेच घडलं मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू आणि 16 धावांची गरज होती आणि अगदी षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती परेशच्या बॅटमधून षटकार आला. म्हणूनच आपण नेहमी म्हणतो की फॉर्म हा टेम्पररी आहे, परंतु क्लास जो आहे या खेळाडूचा तो मात्र या खेळाडूला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जातो. या वर्षीच्या फॉर्मॅटमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या दोनही स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी राहिली आहे. कमालीचा खेळ परेश कडकेकडून, परंतु या इनिंगमध्ये मात्र थोडासा चाचपडताना आपल्याला जरूर पाहायला मिळाला. तो अशा प्रकारच्या सामने ज्यावेळेला तुम्ही खेळता, 7 चेंडूंमध्ये 16 धावा तुषार शर्माच्या बॅटमधून, तर 11 चेंडूमध्ये 17 धावा या आपल्याला परेश कडकेच्या बॅटमधून पाहायला मिळतात, ज्यामध्ये परेशनं 2 षटकारांची आतषबाजी देखील केली आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 10 धावांची गरज. इथे मात्र ज्या खेळाडूची आपण सातत्यानं चर्चा करत होतो, ज्या अष्टपैलू खेळाडूसाठी जो खेळाडू ओळखला जातो, अर्थातच गोलंदाज, तर पहिल्या चेंडू या ठिकाणी निर्धाव आलाय. अमानसाठी मात्र पारितोषिक आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. जर का अमाननं हा सामना आपल्या संघासाठी जिंकवला, परंतु हे थोडस आव्हानात्मक असणार आहे. चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. तर या ठिकाणी आपण पाहतोय शेवटचे 4 आता चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 6 धावांची गरज. 44 धावा धावफलकावरती आल्यात. स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं होतं. गोलंदाजासाठी ही जमेची बाजू नक्कीच मानली जाईल. परेश कडकेला बाद करण्याची, रनआउट करण्याची एक संधी होती, जिथे गोलंदाजाच्या दिशेनं फेकले गेलेला जो थ्रो होता तो कलेक्ट करता आला नव्हता. आय थिंक शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. लेग बायचा जरूर इशारा पंचांचा येईल. पंचांना विनंती असेल की लेग बाय असेल तर आम्हाला नोट करा, लेग बाय असेल, ऑफ द बॅट असेल तरी देखील आम्हाला सांगत चला, कारण मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याकडे स्पोर्ट्स बायसिकल आहे. त्यामुळे यावेळेला शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. पहा, या चेंडूवरती 1 पेक्षा जास्त धावा नको आहेत, परंतु चूक होती आहे, थोडंसं फंबल, आणि त्याचा फायदा मात्र या ठिकाणी उचलला जातो. 3-5चं इक्वेशन होतं. 2 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि 3 धावांची गरज. 24 धावांचं षटक. परेशचा धावबाद करण्याची गमावलेली संधी, सर्व काही ज्या चुका आहेत त्या आता मात्र डोळ्याच्या समोर उभ्या राहिल्या असतील. एका युवा गोलंदाजावरती विश्वास दर्शवला गेला आणि त्याचं षटक हे सर्वात महागडं ठरलं. यावेळेला मात्र आणखीन एक संधी निर्माण झाली आहे, परंतु चेंडू जातोय अगदी जसा वाऱ्याची झुळूक येते ना तसा चेंडू मात्र जातोय. षटकारासाठी 6 धावा परेश कडकेच्या बॅटमधून येतो. विनिंग स्ट्रोक आणि हा सामना मात्र जिंकलाय. तर रॉयल बी संघानं विजेत्या संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. आणि जाऊयात या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे.